श्रीराम नमस्कार. आज 5 डिसेंबर 2021. चक्र ध्यान कुंडलिनी भाग 15. मणिपूर चक्र, सूर्यचक्र, सोलर प्लेक्सिस या सूर्यचक्रावरती आपण गेले काही दिवस विचार केला. 10 पाकळ्यांचं, 10 दलांचं असं हे चक्र. शेवटची पाकळी थ इथपर्यंत आपण येऊन थांबलेलो होतो. मनुष्य जीवनामध्ये सहज जीवन जगताना रोग आणि भोग अशा दोन्ही गोष्टींच्या अनुसरून प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये घटना घडत असतात. शारीरिक रोग, मानसिक रोग आणि त्याचा मनुष्याच्या शरीरावरती होणारा परिणाम. भगवंतानी जेव्हा हा देह तयार केला आणि हा देह तयार करताना ज्याप्रमाणे ही षटचक्र या देहामध्ये स्थित केली आणि प्रत्येक चक्र, प्रत्येक विभाग, या विभागामध्ये त्या पाकळ्यांद्वारा, त्या दलांद्वारा सर्व कार्य आणि सर्व शारीरिक स्थिती हे सांभाळायचं काम ही दलं करतात. एखादी गोष्ट जमा झाली, आपण म्हणतो की माझ्या घराला अंगण आहे आणि या अंगणामध्ये आपण लहानपणापासून आपण बघितलं असेल, बिल्डिंगमध्ये आत्ता राहायला गेलो, पण प्रत्येक जण वाड्यामध्ये राहिलेला आहे. आणि तेव्हा सडा टाकला जायचा आणि सडा टाकला की एखाद्या ठिकाणी थोडंसं पाणी जास्त साठायचं आणि मग ते पाणी साठलं की तिथं चिखल उत्पन्न व्हायचा. बाकीचा सगळीकडं वाड्यामध्ये जिथं अंगण आहे तिथं छानसा सडा टाकल्यामुळे त्या मातीचा सुगंध, सुवास मनाला मोहित करून जायचा. पण जिथं पाणी जमा होतं तिथं चिखल निर्माण होतो. मग आपल्या घरातले वडीलधारी, शेजार पाजारचे वडीलधारी, मोठी माणसं कोणीही असो, मग आपल्याला तेव्हा ओरडायचे किंवा सांगायचे की अरे पाणी टाकताना इथं साठतंय, जर चिखल झाला तर कोणीतरी घसरून पडेल. आणि मग आपण त्या चिखलापाशी जायचो. लहान असेल तर अंगामध्ये खोड्या असतात, त्याच पाण्यामध्ये, त्याच चिखलात उभं राहून पायाने आपण ते सरकवायचो किंवा पायाने ते पाणी उडवायचो. हातात खराटा असायचा, तेव्हा खराटे होते, किंवा अजून काही गोष्ट असतील त्यांनी ते पाणी आपल्याला बाजूला करता यायचं. पण आपण लहान मुलगा की ते हाताने किंवा पायाने सरकवायचं. ही जी कृती आहे, हीच कृती मनुष्य देहामधल्या शरीरातल्या सूर्यचक्रात, मणिपूर चक्रामध्ये थ या दलामध्ये घडते. आहे काय? सुवास आहे. जसं आपण अंगणामध्ये सडा टाकला, सुवास आला आणि मग संध्याकाळ जशी झाली तसा एखादा अंधारातनं आला आणि त्या चिखलातनं घसरून पडला. म्हणजे ज्या पाणी टाकण्याचा, सडा टाकण्याचा, त्या सुगंधाचा आनंद आपण घेतलेला असतो, तो क्षणिक एका क्षणामध्ये त्याचं दुःखात रूपांतर होतं.
दुःखात रूपांतर व्हायचं शब्द अशासाठी वापरतोय की कुठेतरी वेदना उत्पन्न होतात आणि मग जिथं घरात त्याची बडबड केली जाते किंवा बाजूचा जर एखादा घसरला तर तो म्हणतो की पाणी मुद्दामून टाकलं आहे का जास्त टाकलं आहे किंवा न बघता टाकलं आहे. म्हणजे छोट्याशा गोष्टीवरनं वाद उत्पन्न होतात. पण ही स्थिती, ही मानसिक अवस्था मनुष्याच्या देहामध्ये, मनुष्याच्या शरीरामध्ये थ या बीजामध्ये आढळते, थ या दलामध्ये आढळते. आपल्याला सर्वांनाच माहिती आहे, आपण जसं पाहिलं की मूलाधार चक्रातनं येणारा प्राणवायू, स्वाधिष्ठान चक्रामध्ये असणारा अपान वायू आणि ह्या सूर्यचक्रामध्ये, मणिपूर चक्रामध्ये असलेला समान वायू, हे जसजसं पुढं सरकत जातं, हे वायू जसजसे आज्ञाचक्रापर्यंत जेव्हा ते सरकत जातात आणि त्याच्या या सरकण्याच्या मार्गामध्ये येणाऱ्या प्रत्येक गोष्टी म्हणजेच मनुष्याच्या शरीरामध्ये उत्पन्न होणारे विचार किंवा त्या त्या चक्राच्या जी दल आहेत, त्यांना जे ज्ञानतंतू आहेत, त्या ज्ञानतंतूंच्या मार्फत शरीराला जो ज्ञान आणि रक्त पुरवठा होतो, याच्यामध्ये कुठंतरी गडबड उत्पन्न होते. आणि जेव्हा थ या बीजामध्ये गडबड उत्पन्न होते तेव्हा मनुष्यामधलं पृथ्वी तत्व, थ हे बीज पृथ्वी तत्वाचं जरी असलं तरी ते जलतत्वाला बरोबर घेऊन काम करणार आहे, सम काम करणार आहे. आत्ता चिखलाचं जसं उदाहरण दिलं, ही जमीन काय आहे तर पृथ्वी तत्व आहे. जमीन झालं, डोंगर झालं, दर्या झालं, म्हणजे जिथं जमीन आहे, जमिनीचा संबंध जिथं येतो ते पृथ्वी तत्व झालं. आपलं घर कुठं उभं आहे, आपण आत्ता मी कुठं बसलो आहे तर पृथ्वी तत्वावर, खुर्चीवर बसलो आहे, पृथ्वी तत्वावर बसलेलं आहे. स्थिरता आहे. आणि या स्थिरतेमध्ये जेव्हा जलतत्व मिसळलं जातं आणि ते जर जास्त झालं तर कार्य बिघडवतं. कसं? जसं अंगणामध्ये साठलेलं पाणी, अंगणामध्ये मारलेला सडा, हा जर एका ठिकाणी पाणी साठलं किंवा ज्या नळातनं येतो तर आपण पाहतो त्या नळाच्या इथं थोडंसं गळत असतं आणि तिथं संबंध येऊन तो चिखल होऊन राहतो. म्हणजेच काय तर ह्या देहामध्ये विचारांमार्फत, मागच्या वेळी सांगितलं की अचेतन संस्थेमार्फत येणारे प्रत्येक सिग्नल, येणारी प्रत्येक कंपनं ही ह्या मणिपूर बीजामध्ये, त या बीजामध्ये तरी अडकतात, त या दलामध्ये तरी अडकतात, फ या दलामध्ये तरी अडकतात किंवा थ या बीजामध्ये आता येतात. गंमत अशी आहे, जलतत्व जेव्हा पृथ्वी तत्वामध्ये मिसळतं, हा थोडासा भाग असा आहे की मंत्रशास्त्र असो किंवा षटचक्र असो, थोडासा समजून घ्यायला क्लिष्ट भाग आहे. जेवढं सोपं करून सांगता येईल तेवढं सांगतो. जलतत्व आणि पृथ्वी तत्व हे जेव्हा एकत्र होतं तर ह्या तत्व एकत्र होणाऱ्यामध्ये अग्नितत्वाचा खूप मोठा रोल किंवा भूमिका असते. अग्नितत्व म्हणजे काय झालं तर आपण शब्दांनी किंवा मुखांनी उच्चारलेला एखादं बीज जेव्हा आकाश तत्व हे अग्नितत्वाशी एकरूप होऊन जलतत्व पृथ्वी तत्वाला मोकळं करतं. आकाश तत्व हे, आकाश तत्वामधनं जो अग्नी निर्माण होतो
आणि हे जलतत्व उत्पन्न करून ते पृथ्वी तत्वामध्ये एकत्र होतं. आपण आकाशामध्ये वीज चमकते, ठीक आहे, आकाशातल्या आकाशात जात नाही. ती खेचली कुठं जाते ते तत्व? ते जलातनंच उत्पन्न होतो अग्नी. ढगातनं वायुतत्व आणि अग्नितत्व यांचा जेव्हा संयोग होतो तेव्हा ही वीज अग्नितत्व इतकं जागृत होतं की मनुष्याला त्याची गणती करता येत नाही. आणि ती वीज आपल्या पृथ्वी तत्वाशी येऊन एकरूप होते आणि पृथ्वी तत्वामध्ये स्वतःला सामावून घेते. म्हणजे जलतत्वातनं उत्पन्न झालेलं आकाश, वायू आणि अग्नी हे बीज जलतत्वाचं उत्पन्न झालेले ह्या तिन्ही तत्व पृथ्वी तत्वाशी येऊन एकरूप होतात. आता ह्याचा आपल्या शरीराशी संबंध काय, किंवा आपल्याला ह्याचा शरीरा गोष्टीमध्ये याचा उपयोग काय होतो? तर हे तत्व मनुष्य देहामध्ये आपण पाहिलं की मनुष्य देहाचा जन्म, एका बाळाचा जन्म ज्या उदरातनं होतो, ज्या गर्भाशयातनं होतो, तर त्या गर्भाशयावरती नियंत्रण करायचं काम हे बीज करतं. आपण बऱ्याच वेळा ऐकलोय, थोडासा विषयांतर होतं, पण डॉक्टर म्हणतात गर्भाशयामध्ये पाण्याची पातळी किती आहे. शरीरातलं जेव्हा ते बाळ ह्या जगामध्ये येतं तेव्हा असं म्हणतात की त्या गर्भाशयातले शरीरातलं पाण्याची पातळी ही मोजली जाते आणि ती महत्त्वाची असते. का महत्त्वाची असते? तर गर्भाशयाचा जे नियंत्रण आहे ते या बीजामधनं आलेलं आहे. आणि हे बीज जिथं जिथं लागू होतं, जिथं जिथं आहे तिथं हे जलातनं पृथ्वीकडे जातं. म्हणजे जलतत्वातनं पृथ्वी तत्वाकडे जातं. म्हणजे त्या गर्भाशयामध्ये जो तरंगणारा, जो राहणारा जो देह आहे हा शेवटी पृथ्वी तत्वावरती येतो. अजून एक उदाहरण सांगतो. आपण एखादा मंत्र म्हणतो, प्रत्येकाच्या घरामध्ये पूजा अर्चा ह्या होत असतात. आणि जेव्हा त्याची सुरुवात होते आणि सुरुवात होताना गुरुजी म्हणतात तामण घ्या, पळी भांड घ्या, पाणी घ्या. कशासाठी? हे पाणी घ्यायचं, हातातनं घ्यायचं आणि हातावरनं त्या तामणामध्ये मोकळं करायचं. मंत्र काय तेव्हा म्हणला जातो हे त्या त्या पूजनावरती किंवा त्या गोष्टींवरती अवलंबून असतो. पण 99.9% म्हणजे सर्वसाधारणपणे भगवंताला, श्रीकृष्णाला आवाहन केलं जातं. ओम केशवायन्मा, ओम नारायणमा, ओम गोविंदायन्मा, ओम माधवायन्मा. म्हणजे काय? म्हणजे असं की जे जलतत्व निर्माण होतं, काय करतो आपण? हातामध्ये जलतत्व घेतो. आपल्या हातामध्ये आहे हा जो आपला तळहात आहे हे ऊर्जेचं स्थान आहे. हे बीजाच्या वेळी मी सांगितलेलं आहे. आणि ह्याच्यावरनं आपण जलतत्व हे पृथ्वी तत्वाकडं जे तामण असतं त्याच्याकडे मोकळं करतो. आणि आपण जेव्हा एखादा शब्द उच्चारतो अथ ध्यानम, अथ ध्यानम म्हणजे काय? अथ शब्द जिथं येतो, जिथं वापरला जातो, ज्या ज्या मंत्रामध्ये, ज्या ज्या जपामध्ये, तिथं समजायचं की जलतत्व हे पृथ्वी तत्वाशी स्थिरता, साध्य, साधन, साधक आणि साधण्यासाठी चा उच्चार केला जातो. अथ श्री राम रक्षा स्तोत्र मंत्रस्य, अथ श्री म्हणजे जलातनं पृथ्वी तत्वामध्ये येतो आपण. जलतत्व खूप महत्त्वाचं आहे. आपला देह हा पृथ्वी तत्वाशी धरून असतो, पण आपल्या शरीरात जल किती आहे? 70% आहे म्हणतात पाणी. पण मग हे जल जेव्हा शरीराच्या अंतर्गत मणिपूर चक्रामध्ये जागृत असतं आणि त्याचा जो शरीरामध्ये भार असतो
हा भार कमी जास्त झाला तर ह्या चक्राशी निगडीत असलेली म्हणजे स्वाधिष्ठान चक्र आणि मणिपूर चक्र ह्याच्याशी निगडीत असलेले ऑर्गन्स अवयव हे काम करेनासे होतात किंवा चुकीचं काम करायला लागतात. मग मूत्राशयाचे प्रॉब्लेम्स येतात, गुदद्वाराचे प्रॉब्लेम्स येतात, लैंगिक प्रॉब्लेम्स येतात, ज्या स्त्रीला गर्भधारणा होत नाही, ज्या पुरुषाच्या वीर्यामध्ये दोष असतो, ह्या सर्व गोष्टी हे मणिपूर चक्रातलं हे बीज, हे दल बिघडल्यामुळे होत असतं. मग ह्याचं आपण कसं काय याला जागरूकता कशी करायची? जागृत अवस्थेमध्ये जर हे बीज आणायचं झालं तर कसं असतं? तर त्याच्यासाठी रामरक्षेमध्ये जेव्हा आपण म्हणतो अथ श्री रामरक्षा स्तोत्र मंत्रस्य, त्या जे अथला पहिल्यांदा सुरुवात होते तेव्हा आपल्या मनातील, विचारातील, शरीरातील जलतत्व हे पृथ्वी तत्वाशी एकरूप होतं आणि नियंत्रित अग्नितत्व हे आकाश आणि वायू तत्वाशी संयोग करून आपलं मन, आपलं विचार हे स्थिर ठेवतं. म्हणून बीज हे महत्त्वाचं आहे. मनुष्याला आपण ऐकतो की हल्ली लिव्हर सिरोसिस हा आजार हा खूप कॉमन झालेला आहे. जलोदर असं त्याला काही याच्यामध्ये म्हणतात, किंवा त्याला वेगळा शब्द जलोदर असेल की नसेल मला माहीत नाही, पण जलोदर किंवा लिव्हर सिरोसिस हा जो आजार होतो, हा आजार हे ह्या चक्रामधलं, या नाभीतलं बीज बिघडल्यामुळं होतो. कारण जलतत्व आणि पृथ्वी तत्व शरीरातलं अग्नितत्व, वायुतत्व आणि आकाश तत्व बिघडवून टाकतं. मग मनुष्य जसं आपण म्हणतो की अति दारू प्यायला लागलेला आहे, हे रोगी बघा तुम्ही. ह्या रोग्यांमध्ये मद्यपान करायची सर्वसाधारण जास्त प्रमाणामध्ये मद्यपे असतात ह्याच्यात, की शेवटी त्यांच्या लिव्हरवरती, यकृतावरती परिणाम होतो आणि त्यांचं लिव्हर फेल होतं किंवा यकृत सदृश्य आजार होतात. आणि आपण म्हणतो की नाही, ते बारीक बारीक होत गेलं. का बारीक होत गेलं? डॉक्टरांना विचारलं, म्हणतात की काही त्याचा उपयोग होत नाही, याचा आकार बारीक बारीक होत गेला आतड्याचा. डायजेशन बंद झालं, पचन बंद झालं, कारण पचनासाठी लागणारा अग्नी हाच विझला गेला. आणि जर अग्नीच उत्पन्न झाला नाही शरीरामध्ये तर वायू उत्पन्न होणार नाहीये. आणि वायू बिघडला, अग्नी बिघडला की आकाश तत्वही बिघडणार. म्हणजे मुळात ही 3 तत्व बिघडली. याचं कारण शरीरातलं बिघडलेलं जलतत्व. इतकं जलतत्व महत्त्वाचं आहे. म्हणून जो अग्नीच्या दृष्टिकोनातून, अग्नीच्या संबंधित ज्या ज्या कृती असतील, ज्या ज्या गोष्टी असतील, त्या गोष्टींमध्ये प्रथमतः जल हे पृथ्वीशी एकरूप करायला लागतं. म्हणजेच या 3 महाभूतांना तुम्हाला आवाहन करायला लागतं. मग ते आवाहन करताना कोणाच्या थ्रू आवाहन करणार? तर त्या भगवंताच्या थ्रू आवाहन करणार. ओम नारायण वा, ओम केशवायन वा, ओम माधवायन वा, ओम गोविंदायन वा. मग नरनारायणमधला नारायण भगवंत, त्याला आपण पहिल्यांदा सांगतो, पहिल्यांदा आपण आचमन करतो आणि मग हातावरनं पाणी सोडतो. ओम नारायण मा, केशवायन मा, माधवायन मा, गोविंदायन मा. आणि परत दुसऱ्यांदाही करतो.
दोनदा करतात. म्हणजे जे आपण कधी केलं असेल जीवनामध्ये तर तुमच्या असं लक्षात येईल की आचमन दोनदा केलं जातं. का दोनदा केलं जातं? तर एक पहिलं असतं ते पृथ्वी तत्वासाठी आणि दुसरं असतं ते जलतत्वासाठी. कारण उत्पन्न झालेला विचार, उत्पन्न झालेली कंपनं ही कळत नाही त्या बीजाला की पृथ्वी तत्वाला हाक मारली आहे का जलतत्वाला हाक मारली आहे. म्हणून गुरुजी सांगतात परत एकदा आचमन करा. कारण ह्याचं कारणच असं आहे की जर शरीरातलं जल आणि पृथ्वी तत्व बिघडलं तर शरीरामधले हे तीनही अग्नी, आकाश आणि वायू ही तत्व बिघडतात. आणि याच्यासाठी थ हे बीज खूप महत्त्वाचं आहे. आणि हे बिघडलं की काय होतं? आता आपण परत थोडंसं परत ह्याच्यावरती येऊ, अवयवांवरती येऊ की ह्या ज्यांच्या गर्भाशयावरती परिणाम होतो. काय होतं? एखाद्या स्त्रीला, एखाद्या भगिनीला गर्भच राहत नाही. मग आपण म्हणतो यांना काहीतरी प्रॉब्लेम आहे. काहीतरी काय प्रॉब्लेम आहे? अग्नी खराब आहे, वायू खराब आहे का आकाश खराब आहे? का त्या स्त्रीला पुरुष शिश्नातनं प्राप्त होणारं वीर्य जे असतं त्याच्यामध्ये जलतत्व पृथ्वी तत्वाशी सामावून घेण्याचे गुणधर्म नसतात. म्हणजे ज्याला आपण म्हणतो की हल्ली वैज्ञानिक भाषेमध्ये जशी आपण परीक्षा केली किंवा आपण म्हणतो की रिपोर्ट काढू की कोणात अडचण आहे ती आपण दूर करू. म्हणजे काय करायचं आहे? काय बघतात त्याच्यामध्ये? स्त्रीचं काय गोष्ट बघितली जाते प्रयोगशाळेमध्ये, लॅबमध्ये? पुरुषाचं काय बघत? पुरुषाचं वीर्यच घेतात. पण त्याच्यामध्ये एवढं सामर्थ्य बघा. गंमत बघा. थला महत्त्व काय आहे? एका थेंबापासनं हा अख्खा जीव तयार होतो. त्याच्यात हाडं कुठं आहेत, दात कुठं आहेत, डोळे कुठं आहेत? आपण नुसतं म्हणतो काय भगवंताची रचना आहे. पण कुठं तरी ते आहे. आणि जे आहे ते दिसत नाही. ते जेव्हा वाढतं तेव्हाच दिसतं. ही जी परिस्थिती आहे ही परिस्थिती म्हणजेच हे बीज आहे. मग हे बीज, या बीजामधनं जेव्हा त्याची तपासणी होते तेव्हा त्याच्यामध्ये कळतं की फोर्स किती आहे, म्हणजे वायुतत्व किती आहे. मग डॉक्टर सांगतात तुमच्या स्पाममध्ये फोर्स नाही. फोर्स नाही म्हणजे काय की वायुतत्व बिघडलेलं आहे. किंवा काही सांगतात जातात, पोचतात गर्भाशयापर्यंत पण ते सगळे मेलेले असतात. का मेलेले असतात? कारण प्रमाणाबाहेर उत्पन्न झालेलं अग्नितत्व. आणि मग तिसऱ्यांदा म्हणतात त्याच्यामध्ये नाही, कारण ज्या फोर्सने जाऊन ते चिटकायला पाहिजे ते काही चिकटत नाही. त्याचं कारण असं बिघडलेलं आकाश तत्व. का बिघडतं? कारण हा गुणधर्मच आहे. वीज पडताना सरळ पडताना अशी तिरकी पडते. वीज कधी अशी एका सरळ बोटासारखी बघितली का? तर ती अशी तिरकी येते. मग का तिरकी असते? धनभार ऋणभार, धनभार ऋणभार अशा याच्यामध्येच ती कोसळते. आणि त्या ढगातनं जेव्हा स्पार्क होतो, एकमेकांना घासले जातात आणि तिथं जो स्फोट होतो त्यात उत्पन्न झालेली ऊर्जा ही पृथ्वी तत्वाकडं चुंबकीय आकर्षणाने, गुरुत्वाकर्षणाने खेचली जाते. जिथं जलतत्व असेल तिथं ती जास्त खेचली जाते. म्हणून लहानपणीसुद्धा मला आठवतं आहे की आम्ही ज्या वाड्यात राहायचो तिथं अति पाऊस किंवा विजा चमकायला लागल्या की मग आमची आजी सांगायची की घरातला एक बत्ता त्या पाण्यामध्ये नेऊन टाक. चुकून वाकून वीज पडली तर त्या पाण्यातल्या बत्त्यामध्ये ती जाईल. म्हणजेच काय झालं तर त्या लोखंडाच्या मार्फत पृथ्वी तत्व त्यातनं जे चुंबकीय क्षेत्र निर्माण होऊ शकेल ते टाकलं गेलं. तिथं स्टीलचा बार टाकून उपयोग होत नाही. जी गोष्ट चुंबकीय क्षेत्र खेचू शकते, पृथ्वी खेचू शकते म्हणून तर आपण वरती फेकलेला बॉल खाली पडतो. तसं
जेव्हा वीज चमकते तेव्हा ती इतर घरावर कोसळू नये, जल जरी असलं तरी त्या जलतत्वामध्ये असलेला तो बत्ता किंवा लोखंडाचा तवा जो असतो तो त्या विजेला पूर्ण खेचून घेतो. म्हणजे तुम्ही विचार करा की ज्या विजेची गणती होत नाही तिला खेचायची ताकद एवढ्याशा साध्या तव्यामध्ये असते. म्हणजे काय म्हणायचं, म्हणजे पृथ्वी तत्व किती स्ट्रॉंग आहे याचा आपण विचार करायला पाहिजे. की जलाची जी स्थिती आहे, जलाची अवस्था आहे, ती जर बिघडली तर ती सर्वच्या सर्व पृथ्वी तत्वावरती अवलंबून असते. आता जे भूस्खलन होत आहे उत्तर प्रदेशमध्ये, आपण म्हणतो पाऊस इतका झाला आणि सगळीकडं दरडी कोसळत आहेत. हे का कोसळत आहेत? तर जलतत्व जास्त झालं. आपण निसर्गाचा कोप म्हणतो आणि सोडून देतो, पण जलतत्व जिथं जास्त होतं आणि जिथं जलतत्व जास्त होतं ते पृथ्वी तत्वाचा ऱ्हास करतं. हे कायम लक्षात ठेवलं पाहिजे. आणि हे बीज हा थ, एखाद्याला म्हणतात की का ह्याला ह्या बीजानं थ ध म हे असं कुठं त्याच्यामध्ये दिलं, तर ही पुराणामध्ये दिलेल्या ह्या गोष्टी आहेत. ह्याचं नाव थ. तुम्हाला म्हटलं नाही उद्यापासून जर जाहीर केलं की पाण्याला हे नाव ठेवायचं तर आपण हाक मारणार आहे का? तर नाही. मूळतःच ते आहे. मूळतः कॅल्क्युलेशन त्याचं वर्गीकरण करून किंवा काही गणितीने ज्या अक्षर येतं त्याचं जे कंपन झालं आहे ते थ आहे. म्हणून कुठलाही मार्ग असो किंवा कुठलाही तुम्ही जर जपाला बसत असाल, साधनेला बसत असाल, पोथी वाचायला बसत असाल, स्तोत्र म्हणायला बसत असाल, तर हातात पाणी घ्या आणि नुसतं थम असं जर म्हटलं, थ वरती अनुस्वार थम आणि ते पाणी सोडून द्या, तर तुम्ही जे वाचन करता किंवा तुम्ही जी साधना करता त्याची ताकद, त्याच्यापासनं उत्पन्न होणारी ऊर्जा. आता अजून इथे एक उदाहरण सांगतो की खूप शंका असते की स्त्रियांनी गुरुचरित्र वाचू नये. का वाचू नये? तेही झालं, सगळीकडे आलं की त्याच्यामध्ये काही शब्द, काही उच्चार, काही बीज, काही अक्षर, काही स्वर असे असतात की त्यांनी मनुष्याच्या, त्या स्त्रीच्या गर्भाशयावरती किंवा रजस्त्रावावरती परिणाम होतो. मग हे जर जागृत करायचं असेल आणि ही गोष्ट जागृत करून नियंत्रित करायची असेल तर नुसता थचा जरी उच्चार केला तरीही चालतो. अथ ध्यानम, अथ श्रीराम रक्षा स्तोत्रमस्य. थ हा शब्द जिथं अग्नितत्व जागृत येतो तिथं हा सुरुवातीला येतोच येतो. हे कायम लक्षात ठेवलं पाहिजे की नुसतं लिहिलेलं आहे का नाही, हा येतोच, अला जोडूनच येतो. म्हणून जीवनामध्ये हा थ प्रत्येक मनुष्याला खूप महत्त्वाचा आहे. की थ बीज हे शरीरातलं जल आणि पृथ्वी तत्व नीट समांतर ठेवायचं काम करतं. आणि हे जर समांतर राहिलं तर शरीरातला अग्नी, वायू आणि आकाश हे स्थिर राहणार आहे. डॉक्टर सांगतात पाणी प्या. पाणी कमी पित असाल तर तुम्हाला पचनाचे प्रॉब्लेम्स येतील, अडथळे येतील. तर पाणी दिवसातनं 5-6 लिटर प्यायलं गेलं पाहिजे. पण मग पाणी प्या म्हणजे काय? तर पृथ्वी तत्व आणि जलतत्व ह्याच्यामार्फत शरीरातला अग्नी नियंत्रण करणं, अग्नी, वायू आणि आकाश हे नियंत्रित करायचं काम. आणि जेव्हा शरीरातलं पाणी कमी होतं, आत्ता तुम्ही म्हणाल माझ्या शरीरात 70% पाणी असताना अजून पाणी कशाला हवं? पाहिजे, हवं. कारण जर ते पाणी उत्पन्न, शरीरातलं पाणी जे आहे, जे स्थित आहे, ते शरीरामध्ये नियंत्रित ऊर्जा, ही जी 5 तत्व जी आहेत ही नियंत्रण ठेवायचं काम करतो. पण आपण जे बाह्य पाणी घेतो हे तुमच्या विचारांनी घेतलं जातं. मनुष्य जे पाणी पितो तेव्हा एखादा काय करतो की जेवण झालं की पाणी पितो. का नाही?
जेवण झालं आता थोडंसं पाणी पितो. एखादा म्हणतो मी पाणी पितो का? तहान लागली म्हणून पाणी पितो. एखादा म्हणतो मी हल्ली अर्ध्या तासाने पाणी पितो का? डॉक्टरांनी सांगितलं की थोडं थोडं पाणी पीत जा. दिवसाला 6 लिटर पाणी पोटामध्ये, 5 लिटर काय जे असेल ते जायला पाहिजे. म्हणजेच काय होतं की कारणाशिवाय आपण ते जलद धारण करत नाही. आणि मग जर व्यवस्थित आपण धारण केलं नाही तर मग उत्पन्न होणारे अडचणी, प्रॉब्लेम, मग आपण म्हणतो की शरीरामध्ये आपण जे अन्न खातो त्याचं शरीरामध्ये आतड्यांमध्ये ते चिकटून राहतं. कारण ते चिकटून राहिलं तर पुढं जायला हवं ना, सरकायला हवं, म्हणून पाणी प्यायलं की ते हळूहळू पुढं सरकतं. म्हणजेच काय की हे जलतत्व तुमच्या शरीरातला अग्नी, वायू आणि आकाश हे नियंत्रित करतं. हे झालं नाभीचक्राचं पूर्ण कार्य. ह्या कार्याशी निगडीत, ह्या दलाशी निगडीत, ज्यांना गर्भाशय, ज्यांना मूल होत नाही, ज्यांना मूल होण्यात अडचण आहे, ज्यांची मुलं जन्मताच व्यंग आहे किंवा व्यंगच असलेली मुलं घराण्यामध्ये जन्म घेतात, असं असतं काही काही. किंवा एखाद्या पुरुषामध्ये लैंगिक कमकुवतता असेल तर त्यांनी नुसतं या थ बीजाचा जर उच्चार केला थम म्हणून, तरी त्याच्या शरीरामधला जो असलेला दोष आहे हा जाऊ शकतो. जुन्या काळी असलेली माणसं यांच्या चेहऱ्यावरचं चैतन्य आणि सद्यस्थितीमध्ये असलेल्या माणसांचं चैतन्य ह्याच्यामधला जर तुम्ही फरक पाहिलात तर तुमच्या लक्षात येईल की जुन्या काळी असलेली माणसं रोज घरामध्ये संध्या करायची. आणि हे संध्या म्हणताना तुम्हाला हातावरनं आचमन करून पाणी सोडायला लागायचं. म्हणजे हे थ बीज आहे याच्याशी एकरूपता यायची, जे आपल्या गुद, गर्भ, लिंग, मूत्राशय यांच्याशी निगडीत आहे. आणि आपल्या यकृतात नियंत्रित होणारी पाण्याची पातळी, जे रस, जे ज्ञानतंतू, ज्या पेशी या थ, त, फ आणि थ ह्या तिन्ही दलांपासनं ज्या ज्ञानतंतू, ज्या रक्ताच्या पेशी नियंत्रित करायचं जे काम असतं, हे काम हे यकृताला नीट ठेवायचं काम असतं. तेव्हा हा समान वायू ह्या शरीरामध्ये स्थिर राहू शकतो आणि व्यवस्थित कार्य करू शकतो. हे झालं नाभीचक्राचं कार्य. मणिपूर चक्र ऊर्जा याच्यात सगळ्यात मोठं चक्र आहे. आणि मग ह्या चक्रातनं जेव्हा हाच वायू, प्राणवायू जेव्हा पुढं जातो, बघा सुरुवातीला काय सांगितलं, शरीरात येणारी चैतन्यमय शक्ती मूलाधार चक्रामध्ये जातं, प्राणवायू उत्पन्न होतो. प्राणवायूमधनं स्वाधिष्ठान चक्रामध्ये जातो, अपानवायू उत्पन्न होतो. अपानवायूमध्ये तर तिथंच धनंजय वायू पण आहे, तिथनंच बरंच जातो, पुढं नाभीचक्रामध्ये येतो, तिथं समान वायू निर्माण होतो. पण गंमत अशी आहे, जेव्हा नाभीचक्रातनं, मणिपूर चक्रातनं जेव्हा हा समान वायू वरती अनाहत चक्रामध्ये प्रवेश करतो, हे चक्र खूप महत्त्वाचं आहे. ही प्रवेश प्रक्रिया जी आहे ही खूप महत्त्वाची आहे. आपण मुलांना जन्म देणं, मुलांना वाढवणं आणि जेव्हा शाळेची प्रवेश प्रक्रिया असते ती सगळ्यात क्लिष्ट असते. सगळ्यांचं तिथं म्हणजे त्या पाल्यापासनं पालकांचं सुद्धा थोडक्यात परीक्षा तिथं पाहिली जाते. ह्याला ॲडमिशन द्यायची की नाही, ह्याचे आईवडील काय शिकलेत, हा पैसे देऊ शकेल का, हा अमुक ह्या शक्य योग्यतेचा आहे का, म्हणजे सर्व प्रकारचं वर्गीकरण जिथं केलं जातं आणि आत घेतलं जातं. आणि मग सांगितलं जातं की अमुक अमुक शाळेत ह्याला प्रवेश दिला गेलेला आहे. हे जे कार्य आहे, हा समान वायू
आता आपण हृदयचक्र, अनाहत चक्र हे पाहणार आहोत. त्याच्यामध्ये जेव्हा प्रवेश करतो आणि हा प्रवेश करताना गंमत बघा, समान वायू जेव्हा हृदयामध्ये प्रवेश करतो, हृदय चक्रामध्ये, अनाहत चक्रामध्ये असलेला स्थित प्राणवायू, हा प्राणवायू आपल्या मूलाधार चक्रामध्ये असलेल्या प्राणवायूचं रूपांतर बदलतो. गंमत इथं ही अशी आहे की जर तुम्ही पाहिलं की मूलाधार चक्रामध्ये कुठला वायू स्थित आहे, पुस्तकं काढलीत, ग्रंथ काढले, तर त्याच्यामध्ये येईल की त्यात अपान वायू आहे. मूलाधार चक्रामध्ये अपान वायू आहे. मला 1-2 जणांनी प्रश्नही विचारलं, चुकीचं सांगितलं तुम्ही, प्राणवायू सांगितला, अपान वायू आहे. मूलाधार चक्र अपान वायू, स्वाधिष्ठान चक्र अपान वायू, नाभी चक्र समान वायू आणि हृदय प्राणवायू. पण मी तुम्हाला सांगताना आधी सांगितलं की प्राणवायू मूलाधार चक्रामध्ये उत्पन्न असतो. जसं जेव्हा एखादा मुलगा जन्मतोच तेव्हा सांगता येतं का त्याला की हा 10वी पास आहे? जसं तसं शिक्षण होत जातं, 1ली, 2री, 3री, 4थी आणि मग 10वीला येतं, तेव्हा त्याला कळतं. 10वीला त्याला विचारतो का अननसातला का ब बदकातला, हे 10वीला प्रश्न येतो का? तर नाही येत. पण ते बीज, ते अननसातला आणि ब बदकातला हे पहिल्यापासनं पहिलं अक्षर जे तुम्ही स्वीकारलेलं असतं तुमच्या देहानी, तुमच्या मेंदूनी, तुमच्या चेतन संस्थेतनं अचेतन संस्थेनी, ते तुमचा शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्या स्मरणामध्ये स्थित असतं. तेव्हा तुम्हाला परत जायला लागत नाही, पण तुमची स्थिती बदलते. तेव्हा तुम्ही असता का की नाही हा 1ली पास आहे? नसतो. तुम्ही आता 10वी पास असता. आणि मग 10वी पास आहात याचाच अर्थ असा, म्हणजे थोडक्यात 12वी झालेल्या मुलाला विचारायचं तू 10वी झालायस का? म्हणजे 10वी झाल्याशिवाय 12वी होऊच शकत नाही. आता बाहेरनं काही बसले किंवा काय झालं त्या गोष्टी सोडून द्या, आपण सरळ मार्गाने चाललोय. मग जर 12वी होण्यासाठी 10वीची गरज असेल तर मूलाधार चक्रामध्ये जी चैतन्य अवस्था आपल्या सहस्त्र आर चक्रातनं प्रवेश करते, ती जोपर्यंत प्राण आपल्या शरीरामध्ये सोडते, तोच प्राण या सर्व चक्रांमधनं येऊन हृदय चक्रामध्ये स्थित होतो. हा जेव्हा स्थित होतो, ही सगळी चक्रांची पातळी ओलांडली जाते. बघा, लहानपणी मुलाला जन्मताच बरोबर म्हणतो, अरे काय जन्मतच कावेळ, जन्मताच त्याला त्या काचेच्या पेटीत ठेवायला लागलं. का ठेवायला लागलं कधी विचार केला नाही? होतं. आपण एवढं बसून मोकळ होतं. हल्ली बऱ्याच वेळा गर्भधारणेमध्ये किंवा बाळणपणामध्ये कावीळ होते. कारण काय? कारण असं की जो वायू निर्माण झाला, तो वायू ती दल दूषित करून गेला. आणि जेव्हा मनुष्याचा जन्म होतो, त्या बाळाचा जन्म होतो, तेव्हा ते चैतन्यमय ती ऊर्जा तुमच्या मूलाधार चक्रातनं स्थिर होऊन त्यातनं प्राणवायू निघून तो स्वाधिष्ठान चक्र, नाभी चक्र याच्यामार्फत क्षणामध्ये, त्या क्षणामध्ये जेव्हा त्याची नाळ कापली जाते तेव्हा हृदयामध्ये येऊन स्थित होतो आणि प्राणवायू जागृत होतो. तेव्हा तो मूल पहिल्यांदा श्वास घेतो. आणि मग तिथं जसा प्राणवायू झाला, त्या क्षणी तुमच्या मूलाधार चक्रामध्ये प्राणाचा अपान होतो. म्हणून जेव्हा आपण शिकत असतो मंत्रशास्त्र किंवा तुम्ही आता षटयोग आपण जेव्हा शिकतोय, तेव्हा पहिल्यांदा प्राणवायू तिथं होत आहे, कायम लक्षात ठेवलं पाहिजे. तिथं असतो हृदयातली गती, हृदयातली कंपनं, हृदयाचा स्नायू जेव्हा जागृत होतो आणि तो काम करायला लागतो, त्या क्षणी मूलाधार चक्रामध्ये अपान वायूची उत्पत्ती होते आणि अपान वायू स्थिर होतो. म्हणून मूलाधार चक्राचा वायू हा अपान म्हटलेला आहे.
कधी आपण कुठपर्यंत आलो आहे? आता हृदयाचक्रापर्यंत आलेलो आहे, हृदयाच्या चक्रापर्यंत, अनाहतपर्यंत आलेलो आहे. आणि तिथं आल्यानंतर कळलं की तिथं आता तो अपान वायू आहे, कारण त्यातनं प्राण काढून घेतलेला आहे मुलातनं, तो आता हृदयात स्थिर झालेला आहे. आपण हे भाग ऐकतोय, एक एक पायरी ओलांडतोय म्हणून त्याच्यात नाही. शारीरिक क्रिया घडताना ती क्षणात होते, म्हणून त्याच्यामध्ये जेव्हा प्राणवायूचं अपान वायूमध्ये रूपांतर होतं आणि तो कायमचा स्थिर राहतो. मग जेव्हा ही शक्ती, ही चैतन्यमय शक्ती हृदयामध्ये निर्माण होते, तेव्हा हृदयामध्ये स्थित असलेलं हृदयचक्र जे आहे, आता स्थान कुठं म्हणायचं याच्यामध्ये हृदयाचं? आपण हृदयचक्र म्हटलं, पण स्थान कुठं आहे? तर सगळ्यात सोपं आपण म्हणतो हृदयचक्र म्हणजे कुठं? छाती. तर सगळ्यात ओळखाचं स्थान म्हणजे स्त्री असो किंवा पुरुष असो, त्याच्या डाव्या स्तनाच्या पाठीमागे हे हृदयाचं चक्र असतं. म्हणजे आपण जर फासळी मोजलीत तर 3 ते 5 या नंबरच्या फासळीमध्ये ते येतं. फुफ्फुसाच्या मध्ये दोन्ही का बघ, आता हे हृदय दिलेलं आहे, हे तुम्हाला पाठीमध्ये दिलं. आपण कधी बघतो की आई बाळाला दूध पाजते तर डाव्या बाजूला घेते. का घेते? हृदय आहे. पण आपण लक्षात ठेवलं पाहिजे, जिथं प्राण आहे तिथं हे जेव्हा नाभी चक्रातनं ही ऊर्जा हृदय चक्रामध्ये, अनाहत चक्रामध्ये प्रवेश करते आणि त्या समान वायूचं प्राणवायूमध्ये रूपांतर होतं. आणि ही जी 12 बीजं आहेत, वरच्या बाजूला 5 पाकळ्या आहेत, खालच्या बाजूला 5 पाकळ्या आहेत आणि मधल्या बाजूला अशा 2 पाकळ्या आहेत. आपण जर सोप्यात सोपं डोळ्यात, पहिला तुम्हाला जेव्हा मी मूलाधार चक्र सांगितलं तेव्हा सांगितलं होतं की मिक्सरचं ब्लेड तुम्ही डोळ्यासमोर आणा. तसं आपण जेव्हा घरामध्ये सत्यनारायण करतो किंवा एखादी पूजा करतो आणि ती विड्याची पानं त्या कमंडलूवरती, त्या कलशावरती ठेवतो, सगळी बाजूनी मांडून, जशी आपल्याला अर्धी आत अर्धी बाहेर, आणि त्याच्यावर नारळ ठेवतो. हे चित्र डोळ्यासमोर आणा. हे चित्र तुम्ही डोळ्यासमोर आणणार आणि जी आकृती तुम्हाला दिसेल तसं हे अनाहत चक्र, हृदय चक्र असतं. 5 पाकळ्या वर, 5 पाकळ्या खाली आणि 2 पाकळ्या मध्ये. म्हणजे बरोबर त्या नारळाला जर असं जर बघितलं तुम्ही तर तुम्हाला त्या 2 पाकळ्या दिसतील. एका बाजूला ट असतो आणि दुसऱ्या बाजूला ठ असतो. आणि एंट्री कुठनं आहे, प्रवेश कुठनं आहे, कुठल्या बीजातनं आहे? तर च या अक्षरातनं आहे, च या दलातनं आहे, च चमच्यातला. पण गंमत अशी आहे की हृदय, आपण जसं म्हणतो की उलट्या काळजाचा आहे हा माणूस, कसा आहे तो उलट्या काळजाचा आहे. उलट्या काळजाचा म्हणजे काय? काय त्याचं हृदय उलटं असतं, त्याचं काळीज उलटं असतं. तर जेव्हा हृदयचक्राचा अभ्यास होतो, प्रत्येक चक्राचं, प्रत्येक बीजाचा आपण आत्ता अभ्यास करताना त्या चक्राची जशी स्थिती आहे, जशी दल स्थापित आहेत, तसं आपण आत्ता पुढपर्यंत इथवर आलेलो आहे, थपर्यंत. पण जसं आपण इथून आता पुढं जाऊ, हृदयामध्ये जाऊ, अनाहतामध्ये जाऊ, अनाहत अवस्थेत जाऊ, अनाहत चक्रात प्रवेश करू, तसं क हे बीज हे वरच्या पाकळीमध्ये बरोबर मधोभागी येते. आणि क हे या हृदय चक्राचं, या अनाहत चक्राचं सर्वात महत्त्वाचं बीज आहे, क बीज. आणि आकाशातनं, पृथ्वीतनं आकाश, गंमत बघा कशी आहे. जशी स्थिती, क अक्षर समोर आणा. काढताना क कसा काढतो आपण? काही जणांना क काढायची सवय अशी असते, पहिल्यांदा रेख काढतात आणि मग असं काढतात. हा एक प्रकार झाला. दुसरे
ळ काढतात आणि मग उभी रेघ काढतात. हा दुसरा प्रकार झाला. आणि हे अभ्यासण्यासारखं आहे. गंमत म्हणजे जी माणसं उलट्या काळजाची असतात बरं का, उलट्या काळजाची, जी कधी धोका देऊ शकतात, जी कधी जीवनामध्ये आपल्याशी प्रामाणिक राहू शकत नाहीत, असं जर ओळखायचं असेल तर त्या माणसाला क अक्षर काढायला सांगायचं. आणि तो बरोबर जर असा असेल, तो पहिल्यांदा ळ काढतो आणि मग उभी रेघ काढतो, तर समजायचं की हा कुठेतरी घोटाळा करणारा आहे. इतकी त्याची सूक्ष्मतेने ओळख आहे. कारण भगवंतानी उत्पन्न केलेलं हे हृदयचक्र, हे अनाहत चक्र, गंमत अशी आहे पण दिसत नाही. मी अनुभवतोय पण सांगता येत नाही, असं हे हृदयचक्र आहे. म्हणून हा क दिलेला आहे. डाव्या बाजूला उत्तम गती, उजव्या बाजूला म्हणजे अधोगामी आणि ऊर्ध्वगामी, असं आपण त्याला सगळ्यात हे छान शब्द दोन त्याच्यामध्ये म्हणता येतील. पण गंमत अशी आहे की क काय आहे, तर दोन गोष्टी तुम्ही बघितलं तर दोन भाग केलेले आहे आणि मध्ये उभी रेघ आहे. तसंच आपल्या शरीराची रचना आहे. आणि ह्याच्यामध्ये काय येतं, या चक्राच्या अंतर्गत सगळ्यात शरीरातले महत्त्वाचे दोन ऑर्गन्स येतात, अवयव येतात. ते म्हणजे हृदय हा स्नायू आणि फुफ्फुस. दोन भाग आहेत. फुफ्फुसाचेही दोन भाग केलेले आहेत. एक आहे, दुसरं आहे. पण हृदयाचे दोन भाग केलेले आहेत का? तरीही हृदयाचे 4 कप्पे केलेले आहेत. आणि हे 4 कप्पे ह्या फुफ्फुसांच्या होणाऱ्या कार्यांवरती अवलंबून असतात. ह्या क बीजावरती अवलंबून असतात. ही क बीज काय आहे हे आता आपण समजून घेऊ. आणि अवस्था काय आहे हृदयामध्ये, फुफ्फुसामध्ये, जिथं ही जर तुम्ही चित्र काढलं, वर 5 पाकळ्या, खाली 5 पाकळ्या, डोळ्यासमोर फक्त तुम्ही कलश आणा, ज्याच्यावरती पानं ठेवलेली आहेत, आंब्याची पानं असो, विड्याची पानं असो आणि मध्ये नारळ असो, श्रीफल असो, ते चित्र डोळ्यासमोर आणा. आणि तुमच्या लक्षात येईल की दिसतंय पण कळत नाही. म्हणजे मन तिथं स्थित असतं या हृदयामध्ये. जर कोणी विचारलं काय रे, काय म्हणतो, नाही माझ्या मनात आहे, तुम्ही एखादं म्हटलं हो का, दाखवणार कसं? मनात आहे, तो म्हणेल माझ्या मनात आहे यायचं. मग तो म्हटलं हो का, मग दाखव. तुम्ही म्हणाल एखादा मी आज नवीन मोबाईल घेतला, तो म्हटलं दाखव, आपण लगेच दाखवू शकू. पण माझ्या मनात आहे ते दाखव म्हटलं तर ते दाखवता येणार आहे का? तर नाही दाखवता येणार. पण त्याच्यापासनं उत्पन्न होणारी कंपनं तुमच्या चेहऱ्यावर दिसल्याशिवाय राहणार नाहीत किंवा तुमच्या कृतीतनं प्रदर्शित झाल्याशिवाय राहणार नाहीत. म्हणून भगवंतानी इथं ह्या हृदयचक्राची उत्पत्ती जेव्हा केली तेव्हा ह्याचं कार्य कोणाकडं दिलं? शिवाकडं दिलं. स्वामी कोण आहे? शिवा. पण म्हटलंय काय? तर महेश म्हटलंय. ब्रह्मा, विष्णू, महेश. कायम आपण एखादा शब्द उच्चारताना तो शब्द का म्हटला गेलाय, का लिहिला गेलेला आहे, ह्याचं कायम लक्षात ठेवणं गरजेचं असतं. हृदय, श्वासात असणारा अग्नी ज्याच्या ताब्यात आहे ते तत्व म्हणजे शिवतत्व. आणि ह्या शिवतत्वाला इथं महेश असं नाव दिलेलं आहे. कारण महेश हे तत्व चांगलं आणि वाईट या दोन्ही मार्गांनी कार्यान्वित होतं. दोन्ही मार्गांनी ते जिथंच अस्त आहे तिथंच उत्पत्ती आहे. आपल्याला वाटतं की अस्त झाला नाही, जिथं अस्त झालाय तिथंच उत्पत्ती झालेली असते. एखादा मातीचा गोळा घ्या, तुम्ही म्हणाल काय हे माती आहे, हो का, बरं, मग त्याच्यात ती कालवली,
तुम्ही म्हणाला आता हा मातीचा गोळा झाला, स्थिती बदलली, मग त्याला गती दिलीत, हो का, आता काय झालं म्हणून गती दिली ह्याला, आता त्याला तुम्ही वायू तत्व देऊन फिरवलं, अग्नी दिलात आणि त्याला आकार दिलात, आकाश त्याचं निर्माण केलं, माठ तयार झाला. ही जी स्थिती आहे ही मनुष्याच्या विचारांची असलेली स्थिती म्हणजेच मनुष्याचं मन. आपण जे पहिल्या चक्रापासनं जो म्हणतोय की अचेतन अवस्थेमध्ये निर्माण होणारी कंपनं ही जर तुम्ही योग्य तऱ्हेने घेतली नाहीत किंवा चुकीने घेतलीत किंवा चुकीचा विचार केला तर ते तुमच्या शरीराचं कार्य बिघडवते, शरीरामध्ये स्थित असलेली चक्रांची कार्य बिघडवते. तसं इथं आता जी अचेतन संस्थेनी स्वीकारलेल्या गोष्टी ज्या आहेत, इथं प्राण उत्पन्न झाल्यामुळे, शिवाच्या ताब्यात गेल्यामुळं, शिव हा स्वामी असल्यामुळं, महेश हा स्वामी असल्यामुळे जे चांगलं आणि वाईट ह्या दोन्ही गोष्टींना कारक आहे. एखादं संकट तुम्हाला आलं तर ते त्याच्या संकटातनं वाचण्यासाठी तुम्हाला शंकरच वाचवतो, आणि ज्याच्यामुळे संकट आलं त्यांचे सुद्धा देवता शंकरच आहे. राक्षसांची देवता कोणाचं पूजन केलं? रावणाने कोणाचं पूजन केलं? शंकराचंच केलं. भला त्याला विष्णूंनी त्यांचा नाश केला रावणाचा, म्हणजे चांगलं तत्व सुद्धा आणि वाईट तत्व या दोन्हीच्या मध्ये हे महेश तत्व अडकलेलं आहे, आणि ते क या अक्षराने वेगळं केलेलं आहे. म्हणून क हा जीवनामध्ये खूप महत्त्वाचा बीज आहे. कृष्णाचा जन्म, कृष्ण अक्षर घ्या, काळ अक्षर घ्या. आपल्याला प्रश्न पडतात, का, कधी, कुठे, केव्हा, कसं, सगळे क मध्ये आहेत बघा. पण हे प्रश्न जर तुम्ही एखादा फोन केलात आणि फोनवर समोरनं फोन आला आणि तुम्ही इकडनं फोनवरती बोलताय, तुमच्या घरामध्ये माणसं आहेत, आणि तुम्ही जर असं म्हणलात, काय सांगतोस, काय बोलतोस, काय करतो, काय, कधी, केव्हा, कुठे, असं नुसतं तुम्ही फोनवर म्हणा आणि तुमच्या घरातल्यांच्या चेहऱ्यांवरचे हावभाव बघा. मनामध्ये उत्पन्न होणारे विचार हे चांगले आणि वाईट दोन्ही तऱ्हेनी उत्पन्न होतात. बायको असेल तर विचारते, काय हो, काय झालं, कोणाचा फोन होता, अगदी काय, कुधी, कुठे, केव्हा विचारता येते. मग आई असेल तर आई विचारते. पण आई आणि बायको दोन्ही एकाच गोष्टीत एकाच वेळेत हे विचार, हा शब्द ऐकणारं जरी असली तरी दोघींच्या मनामधले असलेले विचार हे वेगवेगळे असतात. म्हणजेच उत्पन्न होणारा भाव हा वेगवेगळा असतो. म्हणून क बीज हा जसा काळ आहे तसाच कृष्ण आहे. मग जिथं कृष्ण आहे तिथं काल भैरव पण आहे, काली आहे. ज्या उग्र रूपाच्या देवता आहेत, उग्र रूपाचं जे स्मरण करतात, जी साधना करतात, तिथं क हे बीज जास्त वापरलं जातं. आणि जे चांगलं वापरतात, जे चांगली साधना करतात, त्यांच्यासाठी सुद्धा क हा शब्द वापरला जातो. काही काही देवताच अशा ठेवलेल्या आहेत बघा. कृष्णाचं नाव ठेवल्यानंतर कसं डोळ्यासमोर एक प्रसन्न चित्र उत्पन्न होतं. आणि एका बाजूला आपण असं म्हणू, काळूबाईचं आपण हे घेऊ, काली मातेचं घेऊ. क पासनं सुरुवात झालेलं आहे, पण स्वरूप जर बघितलं तर तुमच्यासमोर ती असं तेजस्वी येतं, पण तिचं जे स्वरूप भयानक आहे ते डोळ्यासमोर उभं राहतं. म्हणून मनाचा कारक, मनाची कारकता ह्या क बीजामध्ये स्थित आहे. आणि हे बीज मनुष्याच्या हृदयाच्या 4 कप्प्यांमधल्या खालच्या कप्प्यामध्ये स्थित असतं. कधी लक्षात ठेवा, देवदत्त वायू उपवायू आहे, हा प्राणवायू मुख्य वायू आहे, आणि देवदत्त हा उपवायू या ठिकाणी स्थित असतो, ह्याचं नियंत्रण करत असतात.
जेव्हा हृदयविकार होतो तेव्हा डॉक्टर म्हणतात की काही नाही, हृदयविकार याच्यामध्ये झालेलं आहे, अमुक अमुक ठिकाणी झालेलं आहे. काही ठिकाणी म्हणतात राईट हार्ट फेल्युअर झालं आहे. पण तुम्ही म्हणाल डावीकडं हृदय असतं का उजवीकडं असतं? राईट हार्ट फेल्युअर म्हणजे काय? तर त्या कप्प्यामध्ये उत्पन्न झालेला दोष. कारण क बीज हे खूप अभ्यासनं बीज आहे. कारण क बीजाचा अभ्यास, क हे मनाशी निगडीत असलेलं बीज आहे. आपला मनाचा संबंध सरळ सरळ ह्या बीजाशी येतो आणि ह्या बीजावरनं आपलं हृदय हे काम करत असतं, धडधडत असतं. आणि ह्याच्याच वरनं उत्पन्न झालेला वायू हे आपल्या फुफ्फुसांना जसं कार्य आहे, फुफ्फुसांचं कार्य त्याच्यामध्ये काय होतं की अशुद्ध आलं की सगळं शुद्धीकरण करून परत त्याच्याकडे पाठवून द्यायचं. पण हेच कार्य बिघडलं तर फुफ्फुस 2 दिलेली आहेत. भगवंतांनी देतानाच कशी मस्त छानपैकी कल्पना आणि विचार विनिमय करून दिलेली आहेत. ही बीजसुद्धा जी 12 आहेत ही इतकं सुंदर हृदयावरती काम करतात की कुठल्या हृदयाच्या अडचणींसाठी, कुठल्या हृदयांच्या प्रॉब्लेमसाठी किंवा उत्पन्न होणारे जे दोष असतात त्याच्यामध्ये काय कुठलं बीजाचं नामस्मरण केलं किंवा कुठल्या बीजाचा जप केला तर हृदयातले दोष जातील, अशी ही सगळी 12 बीजं दिलेली आहेत. आणि त्यातलं क बीज हे मनाशी कारक आहे. आणि हे बीज कधी लक्षात ठेवा, वायू बीजाला आमंत्रित करतं आणि जेव्हा वायू अति होतो तेव्हा ह्या स्नायूवरती परिणाम होतो. आपण जर आधी कित्येक वेळा झालेला आहे की मारुती रायांनी कधीही प्रश्न विचारले नाही, कारण क हा शब्द त्यांच्या बाराखडीत नव्हता. का, कधी, कुठे, केव्हा, कसं हा कधीच नव्हता. म्हणजे याचा अर्थ काय की वायू तत्व. मग वायू म्हणजे काय आहे की वायू म्हणजे कुठला काय वारा आहे की काय? तर वायू म्हणजे विचार. मनामध्ये उत्पन्न होणारे विचार ह्या तत्वाच्या अंमलाखाली येतात. हृदयी राम असावा. हृदयातच कशासाठी पाहिजे? रमबीज आहे. हे रमबीज हृदयातच का पाहिजे? आणि कोणाच्या हृदयात आहे? राम कोणाच्या हृदयात आहे म्हटलं तर का लहान मुलगाचं सांगेल मारुतीने आपलं छाती फाडली आणि राम दाखवला. म्हणजे काय झालं? तेव्हा टी व्ही होता किंवा तसा दिसला होता? मग म्हणजे काय झालं? वायू तत्वातनं अग्नितत्व दाखवलं गेलेलं होतं. आणि हृदय हे वायू तत्व म्हणजे विचारांवरती काम करणारं हे क बीज आहे. मनामध्ये उत्पन्न झालेले विचार जसे उत्पन्न होतात तसे हृदयावरती परिणाम होतो, हृदयाच्या स्नायूवरती परिणाम होतो. कारण हे क बीज हे तेव्हा स्वतःचं कार्य हे चांगलं असो किंवा वाईट असो त्याप्रमाणे कार्यान्वित होतं. पण ते कसं कार्यान्वित होतं? मनाचा कलुषितपणा असतो सगळ्यांना. आपण एखादा सिनेमा बघायला घरातले 5 जण जातो. एखादा म्हणतो नाही छे काही खास नव्हता, मला आवडला नाही. दुसरा म्हणतो बरा होता, एकदा बघण्यासारखा आहे. तिसरा म्हणतो मला काही कळलंच नाही. चौथा म्हणतो काय पिक्चर काय ते मला माहीत नव्हतं, पण थिएटरमध्ये AC ची सोय चांगली होती, मी मस्तपैकी एक डुलकी काढली. म्हणजेच काय झालं? सगळं सामूहिक असून उत्पन्न झालेले विचार, उत्पन्न झालेला वायू, उत्पन्न झालेलं आकाश तत्व, प्रत्येकाचा अग्नी वेगळा आहे ना. जो मनुष्य त्याच्या गार ह्याच्यामध्ये झोपला त्याच्या शरीरात उत्पन्न होणारा अग्नी वेगळा आहे, त्याच्या हृदयात उत्पन्न होणारा अग्नी वेगळा आहे. जो पाहतो तो त्या चित्रपटाशी एकरूपत असतो, त्याच्या शरीरातली धडधड वेगळी असते. म्हणजेच सांगायचं कारण असं की 5 भेद जरी असले, 5 तत्वांची वेगवेगळी कार्यान्वित जरी पाचीही असली, तरीही जेव्हा ही पंचतत्व जेव्हा हृदयात येतात आणि ह्या
क ह्या बीजामध्ये स्थित होतात तेव्हा हृदयाचं कार्य बदललं जातं आणि आपण ज्याला म्हणतो की आपल्या शरीरामध्ये उत्पन्न होणारं ब्लड प्रेशर, जेव्हा रक्त फेकलं जातं आणि रक्त घेतलं जातं, असे दोन प्रकारचे असतात की रक्त किती प्रमाणात हृदय घेत आहे आणि किती प्रमाणात फेकत आहे याप्रमाणे हृदयाची सक्षमता कळते. तर ती कशावरनं कळते? तर तुमच्या या क बीजावरनं कळते. भगवान श्रीकृष्णाचा जन्म कसा झाला? एका पुस्तकामध्ये वाचलं होतं की किती भयान परिस्थिती तेव्हा निर्माण होती. आहे की नाही माहीत नव्हतं, पण पुस्तकामध्ये वाचलेलं होतं. तुफान बाहेर होता, हातापायामध्ये बेड्या होत्या. पण जेव्हा ह्या कचा जन्म झाला, कृष्णाचा जन्म झाला, तो कंस बघा, शब्द बघा कसे येतात. जिथं कृष्ण आहे तिथंच कंस आहे. जिथं उत्पन्न होणारी उत्तम शक्ती आहे तिथंच सर्वोच्च वाईट शक्ती आहे, कृष्ण कंस. आणि म्हणून जसं म्हणतात की नंतर कृष्णाने वासुदेवानी त्याला टोपलीत हे केलं, यमुना ओलांडली वगैरे वगैरे सगळं नंतरच्या गोष्टी. म्हणजेच काय झालं की ते बीज वाचवलं, त्या कृष्णाला वाचवलं. कोणाला मारलं नंतर कृष्णाने? कालियामर्दन. हे क शब्द जे येतात की नाही तुमच्या जीवनामध्ये, तुम्ही जिथं क हा शब्द वाचाल, कमल, अगदी कमळ जरी घेतलं तरी चालेल. त्याच्यामध्ये किती नाजूक, किती छान दिसतं, पण ते आपल्याला जो भुंगा आपलं मांडी पोखरली त्यांनी पुंडलिकाची, तो त्या कमळामध्ये अडकतो आणि मरतो. म्हणजे बाहेरनं आपण असं म्हणतो का तो मोहात अडकतो म्हणून मरतो, पण त्याची ताकद किती असेल त्या कमळाची. पण जिथं जिथं क हे बीज असेल, कुठेही नावात असो, नामात असो, मंत्रात असो, म्हणून मंत्रामध्ये सुद्धा बघा कम काम किम क्रौम क्रौम असा मंत्र त्याच्यामध्ये येतात. काक स्पर्श, कावळ्याचा स्पर्श, क पासून चालू आहे. चांगलंही आहे आणि वाईटही आहे, दोन्हींनाही न्याय देण्याचं काम हे क बीज करतं. आणि मग आपल्या हृदयबीजाशी कसं निगडीत आहे आणि कसं काम करतं आणि याचं महत्त्व आपल्या मनाशी कसं आहे, मनाची कारकता त्याच्याशी कशी निगडीत आहे, हे आपण पुढच्या वेळी पाहू. श्रीराम.